नमस्कार, मी नेहा खोपकर तुमचं सर्वांचं सामान्य ज्ञान या चॅनलमध्ये स्वागत करते। 22 ऑगस्टला गणपती घरी येत आहेत, त्यासाठी गणपतीची स्थापना आणि उत्तर पूजा कशी करायची आणि त्याचे मंत्र याबद्दल माहिती सांगणार आहे। व्हिडिओला सुरू करण्याआधी मला एक गोष्ट नमूद करायला आवडेल। खूप जणांचा असा गैरसमज असतो, ब्राह्मणाने पूजा केली तर देव प्रसन्न होतो, पण असं काही नाहीये। जर तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने देवाची पूजा केली तर देव देखील तुमच्यावरती प्रसन्न होईल। आता खूप जणांना असा प्रश्न पडला असेल, आम्हाला ब्राह्मणांसारखे मंत्र बोलता येत नाहीत, तर तुम्ही मंत्र सुरात नाही बोललात तरी चालेल, फक्त मंत्राचं पठण तुम्हाला नीट करता आलं पाहिजे। आता काही जणांना असा प्रश्न पडला असेल, आम्ही नक्की पूजा करायची की मंत्र बोलायचे? तर एखादी व्यक्ती जर पूजा करत असेल तर दुसऱ्या व्यक्तीने मंत्राचं पठण केलं तरी चालेल, फक्त तुम्ही पूजा कराल ती मनापासून आणि श्रद्धेने करा। गणपतीचे संकल्प मंत्र म्हणताना त्या मंत्रामध्ये काही बदल करावे लागतात, ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल। हे मंत्र पंचांगानुसार फक्त यावर्षीसाठी आहेत। कोणीही व्हिडिओ स्किप करू नका, नाहीतर मग तुम्हाला पूजा कशी करायची कळणार नाही। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। गणपती स्थापनेसाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। त्यासाठी 5 फळं, 10 विड्याची पाने, 2 नारळ, दुर्वा, हार, कापसाचं वस्त्र, जानवं, 5 सुपारी, सव्वा रुपया, पंचामृत, आंब्याची पाने, हळद कुंड, गुळ खोबरा, हळदी कुंकवाचं पाणी आणि तूप लागेल। आता गणपतीची मांडणी कशी करायची ते आपण पाहूया। गणपतीची नेहमी मांडणी करताना डाव्या बाजूला कळस, कळसामध्ये पाणी, दुर्वा, सुपारी, सव्वा रुपया, नारळ आणि आंब्याच्या पानं ठेवून कळसाची स्थापना करायची आहे। कळसाची स्थापना करताना हळदी कुंकवाची 5 बोटं कळसाला लावायची आहेत। उजव्या बाजूला समई ठेवायची आहे। गणपतीची मांडणी करताना आधी पाटावर तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग गणपतीची स्थापना करायची आहे। पाटासमोर 5 फळं ठेवायची आहेत। 5 फळांच्या पुढे प्रत्येकी 10 विड्याची पानं, म्हणजेच प्रत्येकी 2-2 पानं, याप्रमाणे 5 पाने अशी ठेवायची आहेत। त्यामध्ये सव्वा रुपया, सुपारी आणि हळद कुंड ठेवायचे आहे। आता आपण गणपतीची विधी कशी करावी हे पाहूया। उजव्या हातात तांदूळ घेऊन 3 वेळा ओम 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 असा उच्चार करून अक्षता मूर्तीवर अर्पण करावी आणि नमस्कार करावा। 3 वेळा उजव्या हातात पाणी घेऊन ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः असे बोलून पाणी प्यावे आणि 4थ्या वेळी मंत्र बोलून पाणी तांबण्यास सोडून द्यावे आणि नमस्कार करावा। आता हातावर अक्षता घेऊन हात जोडून पुढील मंत्र म्हणावे। ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः असं आवाहन करून गणपती बाप्पावर अक्षता अर्पण करावी। आता परत हातावर फूल आणि अक्षता घेऊन हात जोडून पुढील मंत्र म्हणावे। श्री मन्म महागणाधिपतये नमः, श्री गुरुभ्यो नमः, सरस्वतेः नमः, वेदाय नमः, वेदपुरुषाय नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वासुदेवताभ्यो नमः, शशिपुरंदराभ्यां नमः, उमा महेश्वराभ्यां नमः, मातृप्रेतुभ्यां नमः, कालकाम परशुरामेभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः, अभिघ्नमस्तु। सुमुखश्रेक दंतश्र कपिलो गजकर्णकः, लंबोदरश्र विकटो विघ्ननाशो गणाधिपः, धूमकेतु गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः, द्वादशेतानि नामानि षष्ठेक्षुनु यादापि, विद्यारंभे विवाहचे प्रवेश निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तन जायते, शुक्लांबरं धरं देवं शशिवर्णं चतुर्थभुजनं, प्रसदवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशायन्ते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम्, येषां हृदयस्य भगवान् मंगलायतनं हरिः। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते तेग्री युगं स्मरामि। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः, येषामिन्दिवरश्यां हृदयस्थो जनार्दनः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरां, सरस्वतीं प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये। अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजयतो यः सुरासुरैः, सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। सर्वेश्वरबन्धकार्येषु त्रयस्थि भुवनेश्वरः,
देवादिश्यन्तु नः सिद्धिं ब्रह्मोशान जनार्दनः। ओम 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 श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्माणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेत वाराहकल्पे वैवस्तव मन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगचतुष्के कलियुगे कलिप्रथमचरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे ईशुपात रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहन शके सौम्यनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षतु भाद्रपद मासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां तिथौ शनिवासरे हस्तदिवस नक्षत्रे साध्य योगे वणिजकर्णे कन्या राशि स्थिते वर्तमाने चंद्रे सिंह राशि स्थिते श्री सूर्ये वृश्चिक राशि स्थिते श्री देव गुरु शेषेषु यथा यथम राशिस्थान स्थिते तेषु सत्सु एव गुण विशेषण विष्टियायां शुभ पुण्यतिथौ मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्तौ फलप्राप्त्यम् अस्माकं कुक्कर सुकुटुम्बानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां श्रेमस्थैर्य आरोग्य ऐश्वर्याद्यभिवृद्ध्यर्थं सर्वारिष्ट निरसनपूर्वक समस्याभिव्यथार्थं च अद्य भाद्रपद शुक्ल चतुर्थानां प्रतिवार्षिक विहितं श्री सिद्धिविनायक देवतातीर्थयर्थं यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्यैः ध्यानवाहनाद्युपचारैः प्रातः गणपतिपूजनं महं करिष्ये तथा च कलशपूजनं घण्टाराधनं मूर्तो देवत्वसन्निधानेन पूजाहर्तां सिद्धयर्थं प्राणप्रतिष्ठां च करिष्ये आदौ निर्विघ्नता सिद्धयर्थं महागणपती स्मरणं च करिष्ये असं आवाहन करून उजव्या हातावर पाणी घेऊन ताम्हनात सोडून द्यावे। आता गणपतीवर अभिषेक कसे करावे हे आपण पाहूया। ताम्हनात गणपतीची मूर्ती ठेवून जर तुमच्याकडे गणपतीची छोटी मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवली तरी सुद्धा चालेल। तर ताम्हनात गणपतीची मूर्ती ठेवून 3 वेळा ओम गणपते नमः असं बोलून तांदूळ अर्पण करावे आणि पाण्याने अभिषेक घालावे। गणपतीवर अभिषेक करताना अथर्व शीर्ष मंत्र हे बोलावे। अथ श्री गणपते अथर्वशीर्षं प्रारंभः श्री गणेशाय नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः शिरे रंगस्टेष्टु वासनोभिः वशं देवहितं यदायुवाः। ओम स्वस्ति न इंद्रो रुद्रश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नर्ताष्टो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पति ददातु। ओम शांति शांति शांति। अथ श्री गणेशाथर्वशीर्षं व्याख्यास्यामः। ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलित्वं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववत्कारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्वात्वात् अवपुरस्तात् अवोत्तरार्थात् अवदक्षिणात्तात् अवचोत्वाधातात अवाधारार्थात सर्वतो मां पाहि समन्तात। त्वं वाङ्मय सत्वं चिन्मयः त्वं आनन्दमय सत्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदिदं ततो जायते सर्वं जगदिदं ततो तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमिष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्यपदानि। त्वं गुणत्रयातीतः त्वं वस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायते नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुसत्वं रुद्रसत्वं इंद्रसत्वं अग्निसत्वं वायुसत्वं सूर्यसत्वं चंद्रमासत्वं ब्रह्मभूभुवः स्वरो। आता पंचमृताने अभिषेक घालावे। गणार्दीन पूर्वमूर्छाय वर्णादीन तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्तुन सिद्धं तारेण रुद्धम् एतत्त्वं मनुस्वरूपं गकारो पूर्वरूपम् अकरो मध्यरूपम् अनुस्वार छात्यं रूपं बिन्दुरुत्तररूपं नादः संधानं संहिता संधिः सहसा गणेशविद्या गणक ऋषिः निचुद्रायति छन्दः गणपति त्रयवता। ओम गण गणपते नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशं कुशधारिणं रदं च वरदं हस्ते बिर्भानं मूषकध्वजनं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुनिप्रागं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारमच्युतम् आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनं वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रथमपतये नमस्तेतु लंबोदर एकदन्ताय विघ्ननाशिके शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। एतदथर्वशीर्षं योदिते स ब्रह्म भूयाय कल्पते स सर्वतः सुखमेदते स सर्वविघ्नेन बाध्यते स पंचमहापापात्प्रमुच्यते। सायं धियानो दिवस्कृतं पापं नाशयति प्रातर्धियानो रात्रिं कृतं पापं नाशयति। साय प्रातः प्रयुत्रानो अपापो भवति सर्वत्राधियानो प्रविघ्नो भवति धर्मार्थ काम मोक्षं च विन्दति। इदमथर्वशीर्षं मत्स्ययायं न देयं यो यदि मोहदास्यति स पापीयान भवति सहस्रावर्तनातयं काममदितदेत तमनेन साधयेत।
आता हळदी कुंकवाच्या पानाने अभिषेक घालावे। अनेन गणपती विषिंचती स वाग्मी भवती चतुर्थ्या मनुष्यने जपती स विद्यावान भवती इत्यथ वर्णवाक्यं ब्रह्मद्यावरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति यो दुर्वां कुर्यजति स वैष्णवो वनोपमो भवति यो लार्जयजति स यशोवान भवति स मेधावान भवति यो मोदक सहस्रेण यजति स वाचेत् फलं वाप्नोति यः साज्य समिद्विर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते। अष्टो ब्राह्मणान् सम्यग् ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानन्द्यां प्रतिमा सन्निधो वा जत्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविन्दवति स सर्वविन्दवति य एवं वेद इत्युपनिषत्। ओम सहना भवतु सनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावदितमस्तु मा विदिष्वावहे। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमास्य वीर्यजत्राः शिरे रंगश्रेष्ठो वासनोभिः वश्यं देवहितं यदायुवाः। ओम स्वस्ति न इन्द्रो रुद्रशवः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नर्तष्टो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पति दधातु। ओम शांती शांती शांती। इति श्री गणपतीथर्वशीर्षम समाप्तम। आता देवाला फूल अर्पण करावे, दिवा ओवाळून घ्यावा, नंतर अर्पण केलेले फूल स्वतःच्या दोन्ही डोळ्यांना लावून डोक्यावर फिरवून घेऊन बाजूला ठेवावे। आता तांबणातील मूर्ती उचलून पुसून घ्यावी आणि गणपती समोर किंवा गणपतीच्या बाजूला तांदूळ ठेवून गणपतीची स्थापना करावी। हळद कुंकू समर्पण करावे, दुर्वा वाहावे, कापसाचं वस्त्र आणि जानवं अर्पण करावे, फूल अर्पण करावे आणि नंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावे। आता कळशाला हात लावून पुढील मंत्र म्हणावे। कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रः समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मामध्ये मार्तुगणः स्मृतः कुक्षोतु सागराः सर्वे सप्तद्वीपासु वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो हय्यवर्णः अंडगच्छ सहितः सर्वे कलशं तु समाश्रितः अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयन्तु देव पूजार्थं दुरितक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। कलश देवताभ्यो नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। असं मंत्राचं आवाहन करून कळशाला हळद कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करावे। आता घंटेला हात लावून पुढील मंत्र म्हणावे। आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुर्वे घंटारवं तत्र देवतालाः लक्षणं घंटा देव्या नमः। सकल पूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि असं मंत्र बोलून घंटा वाजवायची आहे आणि नंतर घंटेला हळद कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करावे। आता समईला हात लावून पुढील मंत्र म्हणावे। भो दीप ब्रह्मरूप सत्वं ज्योतिषां परिरव्यः आरोग्यं देहि पुत्राच सर्वार्थार्थ प्रयच्छ मे दीपदेवताय नमः। सकल पूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि असं बोलून समईला हळद कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करावे। आता आपण गणपतीच्या पाटासमोर जे 5 विडे मांडले होते त्याच्यातील पहिल्या विड्याला आणि चौरंगाला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून नमस्कार करावा। नंतर जमिनीवर ओल्या कुंकुवाचं त्रिकोण करून हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून नमस्कार करावा। आता गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी हे आपण पाहूया। गणपतीची प्राणप्रतिष्ठा करताना नेहमी प्राणप्रतिष्ठा मंत्र बोललं जातं। त्यासाठी गणपतीच्या आधी पार्थिव मूर्तीवर 5 वेळा तांदूळ अर्पण करून ओम गण गणपतये नमः बोलावे। नंतर फूल घेऊन फुलाने पाणी आणि पंचामृत शिंपडावे। नंतर दुर्वा तुपामध्ये बुडून प्राणप्रतिष्ठा मंत्र बोलून स्वतःचा डावा हात हृदयाला ठेवून उजव्या हाताने बाप्पाच्या दोन्ही डोळ्यांना, सोंडेला, छातीला, पोटाला, पायाला लावून तांबणात सोडून द्यावे। प्राणप्रतिष्ठा मंत्र कसा बोलावा ते पाहूया आपण। प्राणप्रतिष्ठा मंत्र असा असतो की ऐसे प्राणः प्रतिष्ठस्तु असे ही प्राणः शरणतुच असे देवत्व मर्चाये माम हेती च कश्चन रक्ताभोधिस्य पोतुलस सदुरुन सरोजा रीडा रूढा कराब्जहे पाशम कोदंडमिक्षु द्रव्यमत गुणमय्य कुशनं पंचमानान बिभ्राना शुक्रपालं त्रिनयन लसिता पीनवक्षुरुहाडया देवी बालकवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्तीही परानः असं आवाहन करून हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून नमस्कार करावा। कापसाचं वस्त्र जानवं अर्पण करावं आणि हार घालावा। आता नंतर 4 विड्यांना हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून ओम कुलदेवताय नमः ओम ग्रामदेवताय नमः ओम वासुदेवताय नमः ओम मातृप्रीतो देवेभ्यो नमः ओम लक्ष्मी नारायणोभ्यो नमः असं आवाहन करायचं आहे। नंतर नारळाला हळद कुंकू फूल वाहून नमस्कार करून नारळ मूर्तीच्या बाजूला ठेवावा। फळावर पाणी सोडून नमस्कार करावे। देवाला परत एकदा हळद कुंकू वाहावे। धूप अगरबत्ती
व निरांजन ओवाळून नैवेद्य दाखवावा आणि आरती करून घ्यावी। आता आपण गणपतीच्या विसर्जनासाठी उत्तरपूजा कशी करावी हे पाहूया। उत्तरपूजा ही नेहमी गणपतीची उत्तरपूजा ऋषीपंचमी, गौरी गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी केली जाते। उत्तरपूजा करताना उजव्या हातावर पाणी घेऊन तिथी विष्णू स्थाता वारो नक्षत्रम विष्णू रेवच योगश्रकरणम चैव सर्वं विष्णुमयं जगत श्री सिद्धिविनायक देवता तीर्थयर्थम पंचोपचारे हे उत्तरपूजन मूर्ती विसर्जन च करिष्ये। अनेन उत्तरपूजा भगवान श्री सिद्धिविनायक देवता प्रियतम असं संकल्प म्हणून पाणी तामनास सोडावे। परत हातावर अक्षता घेऊन यान्तु देवगणाः सर्वे पूजा मादाय प्राथिवीम इष्टकाम प्रसिद्धयर्थ्यम पुनरागमन मनायच आवाहिता देवतां विसर्जयामी असं आवाहन करून अक्षता मूर्तीवर अर्पण करावी आणि नंतर गणपती विसर्जन करावा। मंत्र बोलताना दरवर्षी संकल्प मंत्रामध्ये काही बदल करावे लागतात। कॅलेंडरच्या मागे पंचांग दिलेलं असतं। गणपती ज्या दिवशी येणार त्यानुसार नक्षत्र, योग, करण आणि कोणता ग्रह कोणत्या राशीमध्ये स्थित आहे ते दिलेलं असतं। त्यामध्ये बघून तुम्ही दरवर्षी मंत्रामध्ये बदल करू शकता। खोपकर सुकुटुंबानाम असे इथे खोपकर हे माझं आडनाव आहे। तुम्ही इथे स्वतःचं आडनाव लिहिणार आहात। तुम्हाला माझी आजची व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा। गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण करो अशी बाप्पाचरणी प्रार्थना करते। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।